नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल हक्का नूडल्स, अगदी घरच्या घरी आणि भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स टाकून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका भांड्यात मी 2 लिटर पाणी घेतलेले आहे। पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे। 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता पाण्याला छान गरम करून घेऊ। पाणी छान उकळी आलं की त्याच्यात आपण नूडल्स घालू। नूडल्सचे मी 4 पॅकेट घेतलेले आहे। अगदी भरपूर नूडल्स तयार होतील आणि मार्केटमध्ये हीच नूडल खूप महाग मिळते, घरी खूप स्वस्तात होते। एखाद्या वेळेस चीटिंग करायची, मैद्याचे आयटम तसे खाणे चांगले नाही, पण कधी कधी महिन्यातून एखाद्या वेळेस खाल्ले तर काही हरकत नाही। बघू शकता आपले नूडल्स छान इथे नरम झालेले आहे। 7 ते 8 मिनिट मी छान शिजू दिलेले आहे। असे चमच्याने हलकेसे तोडून बघा, छान अलगद तोडले तर समजून जायचे आपले नूडल्स झालेले आहे। इथे मी गाजर, शिमला मिरची, वाटाणे, कोबी, टोमॅटो, कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून छान आलं, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेले आहे। छान बारीक बारीक काप करायचे आहे। आता कढई गरम केली आहे, 3 चमचे तेल घालून घेते। आता याच्यात छान मिरची होऊ देऊ। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि बारीक चिरलेला आलं घालते, बारीक चिरलेला लसूण। लसणाने खूप छान टेस्ट येते। आपल्याला इथे लाल मिरची, हळद घालायचे नाही। जे मार्केटमध्ये मिळतात ना, त्याच्यात बिलकुल हळद वगैरे काही राहत नाही। याचीच भरपूर छान टेस्ट येणार आहे। आता याला छान शिजू देऊ। बघू शकता छान शिजलेला आहे। आता याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालू आणि गाजर घालू। ज्या भाज्या शिजायला थोडा वेळ घेतात त्या आधी घालून घ्यायच्या। तुम्ही हवं असल्यास एखादी भाजी ॲड करू शकता। आणखी त्याला थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी मेथी वगैरे घालू शकता। इथे वाटाणे घालून घेतलेले आहे। मार्केटमध्ये जे मिळतात त्याच्यात वाटाणे घालत नाही, आपण घरी करत आहे म्हणून मी वाटाणे घातलेले आहे। टेस्ट छान लागते। आता कोबी बारीक चिरलेली घातली। कोबी छान लांब लांब आकाराची तोडून घ्यायची, छान दिसते, दिसण्याचंही खूप छान दिसते आणि कोबीची चव खूप छान लागते। शिमला मिरची घातलेली आहे। शिमला मिरची जास्त होऊ द्यायची नाही म्हणून मी मागून घेतलेली आहे। आता सर्व भाज्या छान परतून घेऊ आणि हलक्याशा होऊ द्यायच्या आहे। अगदी 3-4 मिनिटात आपल्या भाज्या छान शिजून जातात। खूप जास्त वेळ लागत नाही नूडल्स बनवायला, फक्त त्या शिजायला थोडासा वेळ लागतो। नूडल्स तर झटपट बनतात। भाज्या खूप जास्त शिजवू द्यायच्या नाही आपल्याला। बघू शकता हलक्याशा शिजल्या आहे। टमाटर घालून घेऊ थोडंसं। टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण मागून घातलेले आहे टमाटर। टमाटर स्किप केला तरी चालेल, काहीच हरकत नाही। एक चमचा मीठ घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचं। आता 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे। व्हिनेगरने छान टेस्ट येईल। 1 चमचा चिली सॉस घातलेला आहे। 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे। 1 चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे।
सॉसेस इथे कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण योग्य आहे. जर तुम्हाला कोणते आवडत नसल्यास स्किप करू शकता. आता आपले नूडल्स घालून घेऊ. नूडल्स जेव्हा आपण चाळणीमध्ये जाळून घेतो तेव्हा थोडंसं त्याला हळूहळू एखाद्या मिनिटाने फिरून घ्यायचं, म्हणजे नूडल्स आपले चिपकणार नाही. बघू शकता छान नूडल्स मोकळे मोकळे आले आहे. आता खूप जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे आपल्याला, अगदी 1-2 मिनिट शिजू द्यायचं आहे. नूडल्स आपले आधीच शिजलेले असतात, वाफवलेले असतात, त्यामुळे फक्त सॉसेस याला लागलेले पाहिजे. आणि छान घरच्या घरी आपले हक्का नूडल्स तयार होतील. कसे झाले मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.